तू शांत बस पटकन मार खाणार आहेस बघ तू माझा पप्पा जा मुझे ले जाओ ना जाओ बस जाओ पावणे 3 पर्यंत मला अर्धा तास माझ्याशी काहीच बोलू नको. स्वतःच काम कर. काय म्हणायचंय पण मी का नाही बोलायचं तुझ्याशी? तास माझ्याशी काहीच बोलू नको कारण माझं डोकं फिरलंय. तू खूप फिरवलंय डोकं. शांत राहा. तुझं डोकं एवढं हलतंय का मी फिरवलं? अगं तू इतकी म्हणजे तू साबूत केलं की तुझं डोकं हलकंय. तेच म्हटलं आमच्या आई साहेब कशामध्ये बोलला नाही का तुमच्या बायकोला समजून सांगा आधी काय पप्पा तेवढं घालत नाही पप्पा घाबरतात. आम्ही कशालाच घाबरत नाही. तो पिस्तूल गाडा आहे ना पप्पा साबित करा म्हणून चला बायकोला आवाज दे. माझा अवतार इग्नोर करा. सकाळपासून मी अंघोळ करून नुसती बसलेली आहे आणि माझे फ्लिक्स आणि इथं पप्पा आहेत ना हे लावतात कांद्याची पात आणलेली त्याच्या पप्पा ह्याच्यात ना हा कधी आले काल आत्ताच. आणि इथं कोबी येतोय फ्लावर येतोय कारलं नाही आला अजून. पप्पा ह्याच्यात लावून टाका ना काहीतरी. इथे ना आले का नाही? कुठे तू अंगी? अय्या मला दिसलं. हे बघा दिसलं का? एक मिनिट दाखवते मी. हे बघा भारी ना. आणि अजून कुठे आले? पण हिथलंच बघा फुलले बरं का. हिथलं एवढी जागा असून हिथं नाही झालं बरं का. आणि भेंडी बघायची का? बटाटे आता आम्ही भाजी करणार याची म्हणजे दोनच बटाटे लावले आपण जास्त लावा लागला आता. पण हे खराब झाले. काय हा खराब झालं जास्त पाणी यायला लागलं. पाणी जास्त झालं. ऊन नाही ना अगं त्याला पाणी जास्त झाले. वरच आहे ना तुटलं ते. मग त्याला छिलका पण नाही आला. पप्पा त्यातलं पाणी कमी करा हो. आम्हाला म्हणजे बागेचा थोडा तरी फायदा होतोय झाला पाहिजे. कांद्याची पात तर झाली, मेथी झाली, कोथिंबीर झाली, वांग येतील आता. एक भाजी तर नक्कीच होणार. फक्त आता ऊन जास्त आहे ना त्यामुळे जरा आहे ना आम्ही आता सावलीत ठेवणार. कशात? ते पाणी काढा त्यातलं. ते ना सुट्ट ह्याच्यात लावायला पाहिजे. आता काय ते सगळं आले आता ते बरोबर ते होईल असं. तुम्ही त्याच्यात माती टाकायला पाहिजे पप्पा जास्त. ह्याच्यातली माती तरी टाका मग ह्याच्यातली. हे पालक काढ नाही वाढणार ते आता. फक्त किती पाणी टाकले बघा. आता टाकले जाते ते उन्हाळ्यात. अहो इथं नाही ना ऊन लागत. इकडे नाही सगळे झाले. तुळस घ्या इकडं सुकली तिकडे. भेंडी ना भेंडीचे 2 तरी भाज्या झाल्या पाहिजेत. एकच होईल. अशा रीतीने मस्तपैकी झाडं आता मस्त काय म्हणतात त्याला फुलले आहेत. आणि कांद्याची पात आहे ना एकदा भाजी केली परत उगवली. हो परत आलेली आहे. म्हणजे आपण जे पेंडी आणतो ना
कांद्याची पात बाजारातून, तर ते मागचा बुडका आहे ना, तुम्ही जरी एका कुंडीत जरी टाकलं ना तरी तुम्हाला भाजी येईल परत. कांदे पण वाढतात आणि हे पण होते, तुमची भाजी पण होईल कांद्याची. आता आम्ही पहिले काढलेली, आता परत हो का परत आली एवढी उगून, आता परत त्याची भाजी होईल. दिसत असत. आणि आताच काल पेंडी आणली तर आता परत लावली. परत लावले पप्पांनी. कांद्याची पात आमची झालेली आहे भाजी. कायमस्वरूपी तुम्हाला कांद्याची पात खायला मिळेल, कायमस्वरूपी. आता बटाटे आणि वांग्याचं एक जर रोप जर तुम्ही लावलं ना तरी तुम्हाला वांगी भरपूर, एक वांग म्हणजे ना भरपूर भरपूर भाज्या. आणि काय म्हणायचं तुम्हाला, कारला काय आणि दोडका काय काम दोडका गेला, कारला परत लावणार आता आम्ही. हॅलो, बरेच दिवसात आम्ही आलेलो. काय चालू आहे? लाईट गेली म्हटलं मेसेज कसं काय आला. तर आम्ही करतोय काहीतरी स्पेशल. तर आम्ही करतोय, माझ्या मम्मीचा आवाज इग्नोर करा की माझ्यासाठी स्थळ बघते. तर आम्ही करतोय पॅनकेक. फर्स्ट टाइम आमच्या टोले घरात. मम्मीला गप करा, माझी मम्मी नुसतंच हो म्हणते मम्मी. ह्याचं काय ह्याच्याबद्दल सांगायचं तर काय आहे, मला स्थळांसाठी खूप फोन येतात, रोजचे 20 फोन, तरी पण ह्यांना पटाना. कारण काय, जोडीच बरोबर नाही. जाऊ दे, वो अंदर की बात आहे, वो नाही हम बताएंगे. तर प्रॉब्लेम आहे. तर आम्ही करतोय ते जाऊ द्या, लग्न ठरवलं ते आम्ही सांगतच तुम्हाला, पण चालू आहे प्रोसेस माझी. तर पॅनकेक मिक्स चॉकलेट फ्लेवर असं आम्ही आणलं. हे त्या दिवशी आम्ही डीमार्टला गेलो त्यावेळेस. ह्यात फक्त 3-4 पॅनकेक होतात ह्याच्यामध्ये, एका ह्याच्यामध्ये पॅकेटमध्ये. आणि त्यात फक्त दूध ॲड करायचं आणि तव्यावर पॅनकेक करायचे असे. तर आम्ही ते करतोय आता. चला तुम्हाला दाखवतो आम्ही आता. ह्याच्यासाठी लागणार आहे पळी आपल्याला आणि दूध जरा कमी वापर. थोडं असं पातळ होस तोपर्यंत करावंच लागणार. तर बघू आपण थोडंच ताप आधी. आणि हे असं मिक्स करायचं. ह्याचा वास इतका सुंदर आहे ना चॉकलेटचा. आणि ह्याला असं असं करून घेऊ आपण. आणि आमच्याकडे गेस वॉट स्ट्रॉबेरी आहे, मला सुजितने आणून दिली, त्याच्यामुळं एक खूप छान काम झालं आमचं. स्ट्रॉबेरी नव्हती म्हणून आमचं थांबलं होतं सगळ्या गोष्टी. मला सांगायचं ना, मी सांगितलं होतं तुम्हाला मुंबईला. पप्पांना म्हटलं होतं चला महाबळेश्वरला आम्हाला घेऊन स्ट्रॉबेरीसाठी. सत्य. तर हे असं मी थोडं 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 आहे ना, असं पातळच करायचं आहे ते. इथला फॅन चालू आहे अजून थोडा. तर हे कसं पडत नाहीये एका लाईनीत, असं घट्ट आहे. थोडंसं दूध टाकून थोडंसं म्हणून बरं अर्धी पातेलं टाकलं. लागणार ना बाप्पा, असं डोशासारखं पीठ करायला लागतं ह्याचं. मुरणार ते अजून बंद झालं का, चालू झालं. त्यात आपले आपण ट्राय करू आता. बाई देवा व्यवस्थित होऊ दे, फर्स्ट ट्राय. थोडंसं असं त्याला करायचं बस. बाई चांगलं होऊ दे. होणार, जाळ्या पडल्या. ह्याचा वास लागलाय पप्पा. नाही ग बाई, फर्स्ट ट्राय आमचा. खालून लगेच होतंय ते. नाही एवढं जातं की, ते मोठा होता ना तवा, गॅस मोठा होता. ठीक आहे, थोडस हे झालंय ते चॉकलेटचे आहे, आम्ही करू शकतो ते. चॉकलेटचं आम्ही ते नंतर करतो. आमच्याकडे कंपाऊंड आहे, हे नंतर शेवट खाताना टाकू. संध्याकाळी करू आपण. एखाद्या आईस्क्रीमचा डबा बी घेऊन छोटा लागेल. तेलाचं मला माहित नाही बरं का, तेल आहे का नाही. पण लागतं थोडं.
छान झालंय हे. त्याच्यामुळे त्याला उलटावंच लागतंय असं हळूच. जाळी पडली. आणि हे असं ठीक आहे, हे खूपच काळ झालं बघा. नाही एवढं काय नाही त्याचं, ते आपण खाऊ टाकू. पण ते चॉकलेटचं मेल्ट केलेलं टाकणार आम्ही. चॉकलेटचं मेल्ट केलेलं टाकणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी अशी आईस्क्रीम टाकून मस्तपैकी स्ट्रॉबेरी. आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं काही काम नाही. ही कन्सिस्टन्सी चांगली. ह्याचा असं मला असं वाटतं केक लावलं तरी केक होईल. तर हे चांगलं असं फेटून घ्या मस्तपैकी. आणि ह्याच्यात होतील 2-4 असं एक पळीचं एक असतं. ठीक आहे, आता तुमची पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. दीदी मग अशी क्लिप घेतली ना तू? हो. तर मग अशी पॅनकेक करत होते. तर आता वाजले 9:30 बार आणि आता आठवले पॅनकेकचं असेंबल करायचं. आणि मस्त झाले. चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. आणि आमच्याकडे डार्क चॉकलेट होतं. तर इकडे तिने बंद करून टाकायचं. इकडे मेथडनी मी टाकलं. हा, आणि असं त्याच्या आतमध्ये स्ट्रॉबेरी पण दिसत नाही ग. लाव ना स्ट्रॉबेरी. हा, तिकडून दिसते. हे थोडंसं बघते ना ह्याचं निघतंय का. कशाला? अगं त्याच्यावरून टाकलं थोडंसं स्ट्रॉबेरीवरून थोडं टिपके द्यायला. तर गाय दीदी आता खाऊन बघते कसं झाले. एकदम प्रोफेशनल वेनी. हो, कट कर ना. बरोबर करतेस तू. आपण असं थोडंसंच खाऊन बघू. आणि हे अशा आम्ही 2 लेअर आल्या तसे खातात. नॉट बॅड. तू बोलूच नको आता काय. पूर्ण चॉकलेटी झाले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट सुद्धा दिली नाही. आणि मग अशा वेळेला केवळ पुढे थोडे पडल. हे नाही आवडत काय ते चॉकलेट पण स्ट्रॉबेरी आवडली त्यातली मला. स्ट्रॉबेरी आवडली ना. काहीतरी आवडलं. चलो. आणि ते खालचं तो बेस तो नाही आवडला. छान आहे. चॉकलेटचा आहे तो. मला चॉकलेट आवडत नाही. रात्रीचे वाजले मी तुला कट करून येते 11 आणि आम्ही आता हे फ्रीज मध्ये ठेवलं होतं कारण ह्या मॅडमची डिमांड होती बावळीची फ्रीज मध्ये ठेवा गार खायला मिळेल. तर ते झालंय कडक. तर ते ह्याच्यामुळे ना चॉकलेट मुळे हे बघ आवाज काय नाही तुटते. तर हे झालंय कडक चॉकलेट. तेवढं मेल्ट करून काय बाहेर झाला. तर आम्ही खातोय आता. आम्ही तिघीच बसलो इथं. ही मम्मी आहे, ही आकांक्षा आहे आणि मी जी बोलते ती मी आहे. ते असं कट करायचं. हाय गाईज, हॅपी व्हॅलेंटाईन डे. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे. तर काही नाही व्हॅलेंटाईन डे वगैरे, पण जस्ट विश करते मी हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि आज मी घातले रेड. आणि सकाळी आता वाजले 8:15 आणि मी आंघोळ करून सगळ्यांच्या आधी आंघोळ झाली माझी. आणि वर आले जरा विटॅमिन डी घ्यायला. फक्त सकाळचंच घेऊ शकते. थोडं मी आत्ता पण नाही थांबू शकत उन्हात, कारण की आत्ताच खूप जास्त ऊन आलेलं आहे. आणि मस्त झाडं शिफ्ट केली आम्ही इकडं, कारण की इकडं खूप जास्त ऊन होत होतं. आणि सकाळ संध्याकाळ पार पाणी घालायला लागत होतं, एवढं म्हणजे कोरडं पडत होतं. तर मग आम्ही इकडे शिफ्ट केली, ते तुम्हाला दाखवते. पप्पा सकाळपासून वरच आहेत आणि सगळं साफसफाई टेरेसची, झाडांचं वगैरे. आणि एकतर आता काय म्हणतात भाजी यायला लागल्या, त्यामुळं खूप काळजी घ्यायला लागते, कारण की किडे पण येऊन हे करतात.
डिस्ट्रॉय करतात झाडं, त्यामुळं तुम्हाला दाखवतात मी. इकडे पप्पा सगळ्यांना आता पाणी देतात आहेत. इकडं अर्धी लावली आहे झाडं आणि इकडे तुम्हाला दाखवते इकडे अर्धी लावलीत झाडं, कारण की इकडच्या साईडला आहे ना जास्त ऊन नाही, त्यामुळे मग इकडं अशी लाईनीने लावून टाकली. कुठे गेली मिरची? हा हे बघा मिरची मस्त हिरवी हिरवी गार. ही तिखट मिरची आहे ना पप्पा का नाही? आणि इकडे आहे भेंडी, मस्त भेंडी आलेली आहे. इकडे गेलं, कुठे गेलं मग? हा किती सुंदर वाटतं. वाव हे कोणते येते कुठं तरी आहे. आता ही बघा काय घेते भैयाकडनं. तर गाय दीदीने बन पाव घेतलाय. पप्पा तिने बन पाव घेतला. पप्पा कॅप्चर केला मी. आणि चला आता मी जाते खाली. जास्त ऊन नको आहे मला, मला नाही जास्त आवडत ऊन का नाही बाबा, कारण की मी काळी पडते म्हणून जास्त ऊन पण नको. डॅडी काय म्हणायचंय? पप्पा पारुशे मी आंघोळ केली. मी काम करू आता पहिले आंघोळ माझ्या. तर चलो तर चहा पिऊ मस्त मस्त. हो इथं दाखवते. एक इथं छोटंसं वांग आले अजून एक. होय त्याला एक अशी सपोर्ट पाहिजे का नाही आता, कारण की झुकणार ते आता बघा ना, आता झुकले. इथं काय? हा मला वाटलं किड आहे काय. त्याच्या पानाच्या इथे ना खाली पप्पा किडे आहेत. त्या दिवशी ना मी काढले. परत मग आपलं झाड हे होईल वांगी आलेली. आणि हे पण मस्त हो का, इथं पण किडा असणार आहे पप्पा. हो का इथं सगळं हे झालंय बघा बरं. हे कोबी अशी मिटणार सगळी पानं. नाही इथं बघा किडा आहे का खाली बघा ना. गाईज ही आलेली आणि तुझं आहे ना मी कॅप्चर केले तू पाव घेताना. ही आली आहे पप्पांना चहा घेऊन. बाई बघा आता बघा कशी आहे पप्पा. बघा पप्पा तुमची मुलगी. मम्मी म्हणली ती आंघोळीला गेली. मम्मी म्हणली माझं झालं की एकत्रच आम्ही चहा पितो. अच्छा आता जाऊ नका थांबा मला चहा पिऊया. विटॅमिन डी घ्यायला आली ती. वर्षातून एकदा विटॅमिन डी असते. हे बघा कसं पाव खातीये दीदी. गोर से देखो इसे विटॅमिन लागतं. विटॅमिन खाऊ लागतं पहिलं. विटॅमिन खाऊ. विटॅमिन के लागतं म्हणजे विटॅमिन खाऊ. आणि विटॅमिन पी आता खाती ती. आणि मग दिवसभरच असते विटॅमिन. विटॅमिन पाव. विटॅमिन के रोज असतं सारखं. कंटेंट भेटलं तुम्हाला माझ्यामुळं. हा दीदी नुसती विटॅमिन घेती. तू काय घेते? आम्ही नाही घेत. विटॅमिन आम्ही ओरिजिनल डी घेतोय. हे बघा इथं पप्पा पाणी ठेवा ना झाडा ह्याला पक्षांना. 2 वांगे आलेत. भेंडी कुठे? भेंडी आहे ना तिथं मोठे टापात आहे बघ. आणि मिरची बघितली का 2 मिरच्या आल्यात. आता इथं पण ऊन येते. ते जातं ना पण थोडं जाईल ना. इकडं कंटिन्यू असतो. इकडे खूपच आणि डेंजर वाले ऊन. माणसाला बसायला पण इथं लागत ना लागतं. वर येते सारखी इथं ठेवून त्याला बस. खुर्ची ठेवली ना मला. हे बघा कशी खाते. तिला खायला असलं ना काही लागत नाही. आम्ही पण नाही लागत. इतकी व्यवस्थित खाणार का नाही अगदी व्यवस्थित म्हणजे तुझं फार मजा मजा घेणार ती व्यवस्थित. बघा तुम्ही माझ्या आत्मकथेमधला हा एक पार्ट असणार आहे तो मी पप्पांना द्यायला लावणार आहे. आणि बघा ती कशी खाते बघा. आता बघा कशी खाते. चांगली म्हणजे आनंद उपभोग आपल्यासारखं नाही पटापट खात. मजा घेणार व्यवस्थित मस्त होती. काय का किती खुश झाले. पण कामाच्या नावाने शेम घाबर का. कामाला आहे ना अशी खुश नसती. कामाला असं व्यवस्थित नाही आत्मसात करून नाही. हे खाण्यात बघताय काम पप्पा करायचं असतं पप्पा बाईच्या जातीने. अशी 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 केलं मम्मी काय चला पुस्तक अशी पप्पा पुसायला.
झालं पुसू 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 पुसून पुसू पुसू. हे बघा कशी खाते. चला बाय बाय खाली ना तुम्ही हे करू. नाही, आम्हाला बाय नको, बाय. आम्ही ह्यांना खाण्यात दाखवते नाही. मी. आम्ही पहिलं काम working. आम्ही खाण्यात नाही गड्यानं काय. चलो बाय बाय. आजचा सकाळ संपली आता. ओय, काय ग चलो माझे केस पण वाढले आता मस्तपैकी. माशी काय येते इथं. चलो बाय बाय. थांबा ना आपण झाकू दे. पप्पा चला पप्पा चला चल तिला राहून दे इथंच. बाय बाय पप्पा चला. येईल निवांत. प्राणी एकदम हे पुसके नाही आम्ही कामाला नव्हतो बघू. येताना कचरा गोळा करून ये गं माशी. काही फरक पडला त्या तिला ठेवून आला आम्ही. चलो आता बाय बाय. एकवीसला किती वाजता भांडे दिलं मला. बाबा तुम्ही माझे व्हॅलेंटाईन बनणार का? ओ माय गॉड. आता मी काय करू. आता मी काय करू. चला बाय. मी शॉकच तुमच्यासाठी हे झालो. फूल आणि तुम्ही हे मम्मीला आता मम्मी- द्यायला पाहिजे. हा. फूल इथे देऊ का? व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. थँक्यू. लव यू. तेच माझ्या मुलीला. आम्ही सगळे एकमेकावर प्रेम करतो चौघ जण पण. चौघ तेच फिरवलंय की ती तुझं फूल. ते माझ्याकडे जाणार आहे. आकांक्षा मला देणार आता. आम्ही चौघ एकमेकावर प्रेम करतो त्यामुळे व्हॅलेंटाईन डे आणि साजरा करतो. व्हॅलेंटाईन डे निमित्त मी चालले पिक्चर बघायला. ते पण पप्पांना घेऊन मस्तपैकी. व्यवस्थित धर ग. मी पप्पा आणि प्रतीक्षा आम्ही तिघं मिळून चाललोय पिक्चर बघायला. कारण आम्ही संध्याकाळच्या शोला जाणार नाहीये 9 ते 12 कारण रात्र नको. हळू बोल. तर आम्ही आता संध्या म्हणते हळू बोल. ही जरी आवाज मोठा 3 ते आहे 6च्या शोला. सगळ्या गावाला कळतं कुठं चालली ती. हॅपी व्हॅलेंटाईन डे. थँक्यू. आम्ही तळतोय असे पापड छोटे छोटे कढईत. डन. मोठी कढई ठेवायची काही गरज नाही. आणि ह्यानी जर तुम्ही पकडणार असेल तर ते धुवा. कारण तुमची आई बहीण असे येऊन काय हात लावतील त्याला. आणि तिने आज स्वयंपाक केला. तर असं मस्तपैकी वरण केलेलं आहे तिने आणि खूप चांगलं झालं. आम्ही खूप वेळा चव बघितली. ई, काय गाठी करतेस. अगं घे ना चमचा पटकन घे. जळेल ते. काय बाई पोरगी ही सगळं पसारा करून ठेवला किचन मध्ये बघा. आणि ही इकडे काहीतरी खात होते आता. आणि हिने कुरड्याची भाजी केली. आज जरा वेगळं खाऊ वाटलं आम्हाला. नुसत्या त्याच भाज्या खाऊन आम्हाला कंटाळा आला. तर हिने मग कुरड्याची भाजी केलेली आहे आणि छान झालेली आहे. बघून तरी वाटतंय. आता आम्ही जेवायला बसणार आहे मी कारण की. आणि आज आहे ना पप्पा मी गेलो होतो बाहेर. शॉपिंग केली जुडिओमधून मी आणि पप्पांनी. पण लॉग नाही घेतला. हिची चॉईस वेगळी आहे माझी चॉईस वेगळी आहे. तर मी आता कपडे आणलेत मला जरा. कपडे आणलेत पण मी ह्याच्यावरच राहणार आहे. हेच घालणार रोज. तिला सांगितलं आम्ही बाहेर तुला नेलं ना आम्ही फिरायला तेव्हाच घालायचे कपडे. काय बोलतेस तुला आम्ही काय वागतेस. जेव्हा आम्ही तुला फिरायला नेऊ ना बागेत. कुठे राहणार आहे बागेत. हा पण कधी तेव्हा मी घालू देईल. चला आता आम्ही जेवायला बसणार आहे. हा मला खूप भूक लागली कारण की आम्ही दुपारी जेवलो होतो पप्पा आणि मी. हाय डॅडी. आउच. होय फेवरेट विषय आमचा जेवण तुझा सगळ्यांचा. आणि हे आम्ही असं घेतो बसायला. हा आम्ही ना बेडशीट घेतो. आम्ही जेवणासाठी एक बेडशीट घेतलं विकत. तर तेच घेतो कारण की माझ्या मम्मीला आवडत नाही असं सांडलेलं फरशीवर. आणि ते भांडी सरकवली ना तर सरा पडतात फरशीवर. त्यामुळं मग आणि आमचे पप्पा खूप सांडतात.
आणि म्हणून आहे ना मम्मीने सांगितले बेडशीटवरच जेवायचं, असं जेवायचं नाही नुसतं ताट वगैरे घेऊन. तर आम्ही तर आता जेवायला घेतो आणि मस्त जेवतो. प्रत्येकाकडे एक एक कॉन्ट्रॅक्ट असतात. हा, कोणतरी ताट घेतं, कोणतरी स्वयंपाक घेतं, कोणतरी तांबे घेतं. पप्पा तांबे घेतात आणि काय म्हणतात माहितीये का, 2च तांबे घ्यायचे, दोघांमध्ये एक वापरायचं. तर चला आता आम्ही जेवतो. आणि ते मला अजिबात पटत नाही. चलो बाय बाय. चला आकांक्षा ब्लॉग तू काय घेणार नाही. अगं तुमचा लॉक काढते ना बाई. हे बघा हा ग्लास आहे ना, हा ग्लास आमच्या आईने असे 3 ग्लास, तर असे तिघांना 3 ग्लास घेतले होते माझ्या आईने मला. तर मी काय केलं, बाकीचे नाही, माझ्या नावाचा संध्या नावाचा मी ग्लास घेऊन आलेली आहे. इथं तुम्हाला दिसणार नाही. हा दिसतंय मला, दिसतंय ह्यांना हे. आणि किती सालचा आहे माहितीये का, दिसतंय का तुला? हा 81 सालचा आहे हा बघा. हा 81 सालचा ग्लास आहे बघा. अजून मी वापरतीये, मी आणलाय माझ्या माहेरवरून. सगळे इथं ट्रॅफिक जाम झालेले. चला सगळ्यांनी रिकामा करा, मी तर जाऊन बसते. त्यांनी घेतले काय यार, मी दमले आज. किती लांब गाडी नेली मी आज. काय नाही, कोणाला माफी नसते, आमच्या बाप्पांना बी माफी नसते. तर चलो आता उद्या आहे ना लॉग बघायला भेटेल तुम्हाला वेगळा. आमच्या पप्पांचं तोंड बघा, त्यांना नेहमी तांबे घ्यायला लावतो आम्ही. उद्या लॉग बघायला वेगळा भेटेल, तर तुम्ही नक्की बघा. मी असा बाहेर जाऊन करणार आहे कुठेतरी खूप दिवसानंतर. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. तर आत्ता आहे ना माझे पप्पा एकदम ज्योतिषी मोडमध्ये गेलेले आहेत आणि मला त्यांनी हे सुपारी म्हणून बटाटा दिलाय. तर मला म्हणतात हे असं एक काहीतरी आहे त्यांच्याकडे पुस्तक, ते प्रश्नाची उत्तर असतात ह्याच्यामध्ये. तर ज्यांना माहीत नाही त्यांचं काय, आता ते प्रश्न विचारायचे आणि त्याच्यावर एखादं बोट ठेवायचं देवाचं नाव घेऊन आणि त्याचं उत्तर असतं दुसऱ्या पेजवर. असं ते आहे पुस्तक एक बाप्पांकडं. तर मला बटाटा दिलाय बाबा, बटाटा ठेव कुठं. तर बघू आपण आपलं काय येतंय. आता मला प्रश्न पण सांगते काय असेल. बहुतेक लग्नाबद्दलच प्रश्न आहे माझ्या, मला असं जाणवते त्यांच्याकडे बघून. तर बघू आपण, डोळे बंद करते बघा तुम्ही. काय करायचं, ठेवायचं ना. मी आले तर आता बघू पप्पा माझं उत्तर. आता उत्तर ऐका. लग्न ठरण्यास आता उशीर नाही. बघा उत्तर आलं नाही. तर हा हे बघा, मी लग्न ठरण्यास आता उशीर नाही. तर हे उत्तर आलेलं आहे. आणि मगाशी ते दुसरं पुस्तक आहे ना, हे हनुमान ज्योतिष म्हणून, त्यात पण तसंच आहे. त्यात पण मी आत्ता बघितलं, त्यात पण असं निघलंय की काहीतरी दक्षिणेकडून असं काहीतरी पण लवकरच विवाह ठरेल. गायस तुम्ही तयार आहात का माझ्या लग्नासाठी? माझं लग्न लवकरच होणार आहे. नाही, रिअली सांगायचं तर प्रोसेस चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत, लवकरच तुमच्यापर्यंत येतील. तर बघू आता. पोरं चांगली मिळत नाहीयेत आम्हाला. वर वधू तयार आहे, वर मिळत नाहीये चांगला. नाही असं काही नाहीये, आहेत थोडे. आमचं जरा चालू आहे. काय चालू म्हणजे प्रोसेस चालू आहे. तर बघू आता काय होतंय. देवाच्या नशिबात जे असतं बाप्पा तेच घडतं. लक्षात आलं का तुमच्या? ओके. देवाच्या दारात देर है अंधेर नाही. तर बघू आता, सगळं देवावरच सोडलंय आणि आमच्या ह्या देवावरच सोडलंय मी सगळं. माझे पप्पा माझ्यासाठी बेस्ट शोधून काढणार आहेत आणि ते खूप जी जान लावतात शोधायला चांगला मुलगा. तर ते मला म्हटलेत कॉम्प्रोमाइज करायचं नाही. म्हणजे तुम्हाला एक सांगते मी, म्हणजे असं एक मुलगी आणि लग्न ज्यांचं ठरतंय किंवा कुणाची प्रोसेस चालू आहे त्यांच्यासाठी सांगते. माझे पप्पा आता म्हणजे मान्य आम्हाला उशीर झाला आहे थोडा लग्नाला, म्हणजे एजनुसार आणि लोकांच्या मतानुसार. पण माझे पप्पा एकच बोलतात की उशिरा होऊ दे पण चांगलं होऊ दे आणि चांगलं मिळू दे, जेणेकरून तुला आयुष्यभर असं वाटणार नाही की आईवडिलांनी काय बघून दिलं. तर माझ्या पप्पांचं एवढंच मत आहे. आणि पप्पा माझे लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. म्हणजे जरी कोण म्हणत असेल की लवकर उरका, कारण माझ्या पप्पांना माझी काळजी आहे. त्यामुळे माझे पप्पा म्हणतात की सर्व गुण संपन्नच मुलगा बघायचा आहे,
सगळ्या गोष्टींनी चांगलाच असला पाहिजे आणि तू कुठेही कॉम्प्रोमाइज करू नको की तुझं लेट लग्न होतंय तर ठीक आहे, मग कुठला पण मुलगा बघा, लेट लग्न होतंय माझं बाबा, मग मला ऑप्शनच नाही आहे काय. तर असं म्हणले बाप्पा तसं करायचं नाही, लेट होऊ दे पण थेट करायचं असं माझ्या बाप्पांचं म्हणणं आहे आणि ते मला खूप पटतं. त्याच्यामुळे मी पण खुश आहे आणि असे पप्पा सगळ्यांना मिळो. बरोबर आहे यार, किती लोक घाई करतात काय पण मुलींना नाही का. आजकाल खूप डेंजर परिस्थिती, बाहेर इतके फसवणारे भेटलेत आणि आम्ही जसं ह्याच्यामध्ये आलोय तसं आम्हाला पण अनुभव खूप आलेत आहेत. थोडे 2-3 असे भेटलेत आम्हाला फसवणारे पण काय पप्पा. तर त्याच्या आणि काय माहिती देव पण आमच्या पाठीशी, आम्हाला आधीच दृष्टांत येतो किंवा नाही असं मनातूनच येतं की नाही जायचं पुढं. त्याच्यामुळे ते एक चांगले. पण माझे पप्पा म्हणलेत मला एकच वाक्य, सगळा गुन्हा संपन्नच बघायचा आहे, सगळ्या बाजूने चांगलाच बघायचा आहे, लेट होऊ दे पण चांगलं होऊ दे, बाकी मला काही बोलायचं नाही. तेच ना, आम्ही हालत दिवस काढले, पोरीने हालत दिवस नाही काढले पाहिजे. आणि तर लाईफचा प्रश्न आहे त्याच्यामुळे खरंच विचार करून निर्णय घ्या. लोक काय म्हणतात आहेत, घरचे काय म्हणतात ह्याच्यावर डिपेंड, म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही कोणाशी पण हो म्हणू नका किंवा पूर्ण प्रॉपर्टी पण बघू नका, दिसण्यावर पण जाऊ नका. सगळं बघा, म्हणजे सगळ्या साईडनी व्यवस्थित असेल तरच पुढे जावा. आता मला एक काल मित्र म्हणला की तू काय म्हणजे मुलीला मुलगा बघतो. म्हणलं हो. तर म्हणला आईबाप म्हणतात मला पेन्शन आहे, अमुक आहे, सगळे पोरगा असा आहे. तर तो काय मला म्हणला की तू त्यांच्या आईवडिलांच्या बघून देणार आहे का म्हणजे मुलगी, कारण त्यांचं ते गेले की त्यांची पेन्शन संपली, मुलगा काय गमवतोय, मुलगा काय शिकला ते बघा म्हणला. बरोबर आहे त्याचं कर्तृत्व बघा मुलाचं. हा, उद्या आई वडिलांचं पेन्शन ते गेले की आणि काय काय जण त्यांची प्रॉपर्टी सांगत बसतात, आमचे एवढे तेवढे, पोराचं काय सांगतच नाही आणि नुसतं प्रॉपर्टीवरच भर आहे त्यांचा. त्यांना माहितीये की म्हणजे पैसे बघूनच करतात काय काय. नेहमी सांगतात इकडं फ्लॅट आहे तिकडं फ्लॅट आहे, आमचा 3 BHK फ्लॅट आहे, 4 BHK फ्लॅट आहे, पण नुसती फक्त प्रॉपर्टीच सांगतात पहिले. ते नाही आवडत आम्हाला. आणि मुलांचे फोटो बघितल्यावर आम्हीच हादरतो. त्याच्यामुळं आम्ही म्हणजे एवढे प्रॉपर्टी असतात. आणि मुलगा आम्ही बघितला तर आज तो चांगला दणकटबाज, डेंजर पोरं बघितलं तर आज तो हटकोळा. तर असं चालू आहे सगळी प्रोसेस. आम्ही कधी कधी खूप हँग होतो आणि कधी कधी असं आहे की खूप चांगलं येतं पण ते पुढं प्रोसेस जात नाही. असं चालायचं. जे माझ्या नशिबात लिहिलंय तो माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. काय सांगता येत नाही, लवकरच येईल. तर बघू, जर ठरलं तर तुम्हाला सांगेलच मी. पण प्रोसेस चालू आहे. लवकरच ह्या वर्षी तर होणारच आहे माझं लग्न. चलो बाय. चला बाय.